विचित्र नात्यांच्या गुंत्यात सरळ असं एक नातं असतं. विचित्र नात्यांच्या गुंत्यात सरळ असं एक नातं असतं. सरळ असूनही न उलगडणारं असं मैत्रीचं नातं असतं. जिथे बोलायला गरज नसते शब्दांची, जिथे बोलायला गरज नसते शब्दांची आणि रडायला गरज नसते आसवांची, न बोलताच कळते सारी व्यथा मनाची, अशी विचित्र व्याख्या असते या मैत्रीची. नकळत येतात आयुष्यात ही नाती, नकळत येतात आयुष्यात ही नाती, अन अचानक आयुष्यच बनून जाती. चुकता कधी वाट दाखवी हात घेऊन हाती, रडताना हसवणारे आणि हसताना रडवणारे असे हे वेडे साथी. मैत्रीच्या या नात्याने जीवन माझे मोहरले, मैत्रीच्या या नात्याने जीवन माझे मोहरले. क्षणोक्षणी भेटणाऱ्या साथ्यांनी आयुष्य माझे सावरले, आयुष्य माझे सावरले. होते मी साधी सरळ खाली पाहून चालणारे, होती मी साधी सरळ खाली पाहून चालणारी. लोकांकडे पाहून कमेंट्स मारणं यांनी मला शिकवले. कधी लेक्चर्स बंक न करणारी होती माझी इमेज, कधी लेक्चर्स बंक न करणारी होती माझी इमेज. कट्ट्यावर बसलेलं पाहिलं मॅडमनी अन झाली सारी डॅमेज. आठवेल उद्या आज जगलेला प्रत्येक क्षण, आठवेल उद्या आज जगलेला प्रत्येक क्षण. प्रगतीपथावर जेव्हा होतील वेगळे सर्वजण, तेव्हा असेलही कदाचित पैसा अमाप्य, तेव्हा असेलही कदाचित पैसा अमाप्य. खर्च करायचे क्षण मात्र होतील समाप्त. आज ज्यांच्या मेसेजला करतो इग्नोर, आठवेल उद्या हाच मेसेज होत असताना बोर. कोल्ड्रिंक पिताना येईल आठवण त्या साऱ्यांची, एक एक पैशाचा हिशोब ठेवताना हजारो विसरणाऱ्या त्या वेडांची. एक एक पैशाचा हिशोब ठेवताना हजारो विसरणाऱ्या त्या वेडांची.